श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्ये नमः। श्री जगद्दंबाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कृष्ण परमात्मने नमः। श्री मातृपितृभ्यो नमः। श्रीमद् भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस दुसरा। वंशी विभूषित करान नवनीरदाभात पीतांबरात अरुणबिंब फलादरोष्ठात पूर्णेन्दु सुंदर मुखात अरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहं न जाने मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवम। आज चैत्र शुद्ध प्रतिपदा शके 1945। कोणत्याही व्रताचा आरंभ आजपासून करतात, शुक्ल पौर्णिमेपासूनही करतात। मी लेखन व्रताला प्रारंभ करीत आहे। यापूर्वी श्री गुरुचरित्र अर्थ आणि बोध लिहिले। बाल्यावस्थेचा उंबरखा ओलांडल्याबरोबर श्री गुरुचरित्रांचे वाचन सुरू केले होते। आता गृहस्थाश्रमाचा उंबरा ओलांडताना या प्रदीर्घ कालात मला झालेल्या बोधावर प्रकाश टाकला। झालेला बोध प्रकाशात आणण्यासाठी 50-55 वर्षे लागावे, हे आमच्या धृतीबुद्धीचे विकलत्वच म्हणायचे, दुसरे काय। आता उत्तरोत्तर अर्धात भागवतासारख्या तत्व, वेद, साहित्य, संस्कृती, काळ, इतिहास, प्रमाण ग्रंथाच्या मूर्धनी असलेल्या प्रकांड पांडित्याला पुरून वर दशांगुले राहणाऱ्या वाड्मयी मूर्ती स्वरूप ग्रंथाचे यथामती झालेले आकलन शब्दबद्ध करण्याचा पोरकट, कदाचित केविलवाणा प्रयत्न आरंभिला आहे। भागवतात 12 स्तंभ, 335 अध्याय आणि 18,000 श्लोक आहेत। एवढ्या प्रचंड ग्रंथाचे वाचन, आकलन, मनन, चिंतन करून त्याचे परिशीलन करणे खरे दुस्साध्य आहे। श्री गुरुचरित्र अर्थ आणि बोध गीता प्रेस गोरखपूरला दिला तेव्हा त्यांनी श्री एकनाथी भागवतावर लिहा असे म्हटले होते। काही आप्तांनीही सुचविले होते। प्रारब्ध वंशात श्री गुरु परंपरेत मलाही तत्सम पदावर बसवून शिष्यत्व स्वीकारलेल्यांनीही आग्रह केला। ची कुलदीप जोशी विशेष आग्रही होते। प्रवाहात पडलोच आहे। आता हतोवा प्राप्स्यासी स्वर्गम या भावाने कालक्रमणा करावयाची आहे। शब्दगणनेच्या दृष्टीने श्रीमद भागवताची व्याप्ती केवढी मोठी आहे हे वर पाहिलेच आहे। अक्षर हे अनंताचे पर्यायवाचक आहे, अर्थात हे अक्षर अनंत वाड्मय ब्रह्म मला माझ्या सीमित बुद्धीने मांडायचे, अर्थात अमर्यादित तत्वाला मर्यादित, व्यापकाला सूक्ष्मात आणि सर्व व्यापाला चिमटीत धरून दाखवायचे आहे। माझ्या उपक्रमाचा, संकल्पाचा विचार केला तरी ते केवळ अशक्य या एकाच शब्दाने सांगण्यासारखे आहे। शब्द शिकलो तेव्हापासूनच माझे शब्दाबरोबर खेळणेही सुरू झालेले होते। एक उदाहरणच सांगतो। लहानपणी पाठशाळेत संस्कृत शिकण्यास जात असे। प्राथमिक वर्गात केवळ सुभाषिते सांगत असत। त्यातले एक, अयम निजः परो वेत्ती गणना लघु चेतसाम उदार चारितानांतु वसुधैव कुटुंबकम। उदार अंतःकरण असलेल्यांना संपूर्ण जग कुटुंबासारखंच वाटत असतं। मी म्हणालो, आपलं कुटुंब जग आहे असे म्हणायचे असले तर वसुधैवच्या जागी कुटुंब आणि कुटुंबाच्या जागी वसुधा असे केले तर चालेल काय? मग माझे पूज्य पिताजी म्हणाले, असेही केले तरी तोच अर्थ होईल। वसुधा इव कुटुंब काय किंवा कुटुंब इव वसुधा काय, सागर में घागर म्हण किंवा घागर में सागर म्हण, काही फरक नाही। बीजात झाड किंवा झाडाच्या फळात बीज जसे तसे, व्याप्तात आणि सूक्ष्मात एकच आहे। पिंड ब्रह्मांडाचा भेद एवढ्याशा उदाहरणाने मला त्यांनी समजावून सांगितला। माझा हेतू वसुधा आणि कुटुंब या प्रतीकाने उदार आणि कृपण असा अर्थ सांगितला किंवा स्वार्थी किंवा परमार्थी असा उपहास करण्याचा होता। पण हेतूविषयी कटू शब्द न उच्चारताही मला शब्दांचे भव्योदात्त दर्शन करून नकारात्मकतेतही सकारात्मकता कशी पाहावी अशी दृष्टी मला दिली। नास्तिकतेत सुद्धा आस्तिकता कशी असती हे दाखवले। नो हेअरचे नाऊ हिअर कसे होते ते या माझ्या शब्दाशी खेळण्यानेच मला कळले। आता या श्रीमद भागवताच्या प्रचंड शब्दसंभारातून प्रचंडातून चंडांश कसा काढावा किंवा ज्ञानसागरातले इवले इवले मोती कसे गोळा करावे आणि ते दाखवावे हे अल्पमतीच्याही शक्यतेत बसणारे आहे असे वाटल्याने मी हा खटाटोप करण्यास धजावलो। आता भगवद इच्छा गरीयसी इतकेच।